राज्यामध्ये बाल मृत्यूच्या प्रमाणातही वाढ। एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान 12,438 बालकांचा मृत्यू। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची लेखी उत्तरात कबुली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकामात गैरव्यवहार झाल्याची सरकारची कबुली। काम सुरू होण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी संगनमताने बिलं काढली होती। मंत्री जयकुमार गोरेंची माहिती। या प्रकरणी शाखा अभियंता आणि प्रभारी उपअभियंता निलंबित। अहिल्यानगरमध्ये बनावट शासन निर्णयाद्वारे 7 कोटींची फसवणूक। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये सरकारने काढलेल्या शेकडो जीआरचा घेतला गैरफायदा। राज्यातल्या अनेक भागामध्ये तपासाचे आदेश। ईव्हीएम विरोधात सोलापूरच्या मार्कडवाडी ग्रामस्थांचं आंदोलन। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। विधानभवनाच्या बाहेर मार्कडवाडी ग्रामस्थ ईव्हीएम विरोधात आक्रमक। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विजेच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असोच्या जोरदार घोषणा। समृद्धी महामार्गासाठी शेतजमिनी देणारे आदिवासी कुटुंब मोबदल्याच्या प्रतीक्षेत। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्याची सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लेखी उत्तरात माहिती। महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान 23 वाघांचा मृत्यू। 22 वाघांसोबत 40 बिबट्यांचाही पहिल्या 4 महिन्यांमध्ये मृत्यू। तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 21 जणांचा बळी गेल्याची माहिती। पनवेलच्या सिडको क्षेत्रातल्या 1 लाख लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटला। 1500 सोसायट्यांच्या पुनर्विकासाला नगरविकासची मंजुरी। भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी मांडली होती लक्षवेधी। 2018 मधील अपघातानंतर नायर रुग्णालयातील एमआरआय मशीन बंदच। एबीपी माझाकडून महापालिका रुग्णालयाचा रियालिटी चेक। नवीन एमआरआय मशीन खरेदी प्रक्रिया सुरू। लेखी उत्तराद्वारे उपमुख्यमंत्री शिंदेंची कबुली। दिव्यांग संघटनांचं विधानभवनाच्या गेटच्या बाहेर आंदोलन। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी संघटना आक्रमक। भिवंडी शहरामध्ये 1444 इमारतींपैकी 289 इमारती अति धोकादायक। नगर विकास विभागातर्फे या सर्व इमारतींच्या मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासंदर्भातल्या नोटिसा। मुंबईमध्ये महापालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात आंदोलन। विद्यार्थी आणि पालक घुसले शाळेच्या प्रस्तावित इमारतीमध्ये। नवीन इमारत तयार असतानाही शाळा जुन्याच धोकादायक इमारत। वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ मानेंकडून लाचेची मागणी। कविता मेदाडकर यांच्याकडून एका प्रकरणामध्ये 5,000ची लाच मागितल्याचा आरोप। प्राथमिक चौकशीमध्ये माने दोषी आढळल्यामुळे निलंबित। पालघरच्या धनसार औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग। कामगारांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। नवी मुंबईमध्ये एपीएमसी शेजारील ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग। आगीमध्ये 8 ते 10 ट्रक आणि टेम्पो जळाल्याची शक्यता। कॅरेट आणि ट्रेच्या गोदामामुळे आग पसरली। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये चोरट्यांनी 2 घरं फोडली। चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये